नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत डॉक्टर अनिल कोल्हे, त्वचारोग तज्ज्ञ. लातूर शहरामध्ये गेल्या काही वर्षात एक वेगळी सोय आहे, केश रोपण, जे पूर्वी मुंबई पुण्यातच व्हायचं, आता ही सोय लातूरमध्ये उपलब्ध आहे. ही संकल्पना काय, नेमकं काय असतं, या संबंधामध्ये थेट आपण डॉक्टर कोल्हेंसोबत चर्चा करून हा विषय समजून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. केश रोपण हे एक आता नवीन कन्सेप्ट आली आहे गेल्या काही वर्षांमध्ये. पूर्वी वीकची संकल्पना होती गेल्या अनेक वर्षात, होती, बरोबर, हो की नाही? तर आता ही केश रोपण हे जगात कुठे सुरू झालं, मग आपल्या देशात कधी आलं, आणि आता ते थेट तंत्रज्ञान लातूरपर्यंत पोहोचलंय, जरा आम्हाला सांगा याचे टप्पे. आता केश रोपण हे सुरुवातीला पाश्चात्य देशांमध्ये व्हायचं. ते केश रोपणमध्ये काय व्हायचं की ते म्हणजे आपल्या डोक्याचा पाठीमागचा जो भाग आहे तिथं आपल्याला जास्त केस असतात, तिथली एक स्ट्रीप काढायची, म्हणजे पट्टी काढायची. अच्छा. आणि त्याच्यातले एक एक केस डिसेट करून वेगळा करून त्याचं रोपण करायचं. बर. आणि ही खूप किचकट प्रक्रिया होती. त्याला पेशंटला जनरल ॲनेस्थेशिया दिला जायचा, म्हणजे पूर्ण शरीराला भूल दिली जायची. अच्छा. आणि पेशंटला ॲडमिट राहावं लागायचं 1-2 आठवडे. बापरे. आणि पाठीमागून जिथून ते स्ट्रीप काढली तिथं सुचर्स किंवा टाके घेतले जायचे. आणि ते एक प्रकारचं आजारपणच होतं. 1-2 आठवड्याचं. तरी पण लोक करून घ्यायचे, म्हणजे केसासाठी काहीही करतात. अच्छा. आणि साधारणतः 2008 पासून नवीन एक पद्धत अस्तित्वात आली, FUE. अच्छा. म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन. अच्छा. ह्याच्यामध्ये कुठेही आपण चिरफाड करत नाही. बर. कुठेही टाके घेत नाही. त्याच्यामध्ये आपण एक केसाचं मूळ केसासहित ते आपण बाहेर काढतो आणि ते दुसरीकडे त्याचं रोपण करतो. म्हणजे भाताची जशी शेती करतो आपण, कांद्याचं रोप, लसणाचं रोप, तसं एका ठिकाणचं काढून दुसरीकडे. तर आपल्या कसं जेव्हा टक्कल पडतं तेव्हा ठराविक भागामध्ये केस नसतात. बरोबर. एक तर समोरून नसतात किंवा बाजूनं नसतात. बरोबर. आणि त्याची जेवढी तीव्रता जास्त असेल तेवढं त्या व्यक्ती वयस्क वाटते. आणि यामुळे तरुण वयातील कुठल्या मुलाला असं झालं किंवा मोठ्या व्यक्तीला पण कमी वयात जर झालं तर त्याच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते. ही टिअर्स इज कॉन्फिडन्स. बरोबर. आणि मग ते ह्याचा एवढा इम्पॅक्ट होतो हे म्हणजे बाल्डनेसचा, की बरेच लोक आपलं लग्न जमवताना किंवा व्यवसाय करताना खरंय त्यांचे डिसिजन्स चेंज होतात बाल्डनेसमुळे. अरे बापरे. तर मी असे बरेच जण पाहिलेत की म्हणजे ज्याचं लग्न जमत नाही किंवा ज्याचा म्हणजे जो डिप्रेशनमध्ये आहे, हेअर ट्रान्सप्लांट केल्यावर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. अच्छा. एखाद्या वर्षामध्ये. तर या हेअर ट्रान्सप्लांटमध्ये आपण काय करतो, ह्याच्यात आर्टिफिशियल काही नसतं, कृत्रिम काहीच नसतं. आपलेच केस असतात. बरोबर. आपलेच केस पण आपण त्याची फक्त जागा बदलतो, पाठीमागचे काढून पुढे बसवतो मुळासहित. ही प्रक्रिया सगळी जी आहे ते लोकल ॲनेस्थेशियामध्ये केली जाते. अच्छा. म्हणजे बधिरीकरण तेवढ्याच त्वचेपुरत्या, तेवढ्या भागात. म्हणजे आपण आवेग असतो, म्हणजे काय ज्या व्यक्तीचं हेअर ट्रान्सप्लांट व्हायला ती आवेग असते आणि ते म्युझिक ऐकू शकतात किंवा फोनवर बोलू शकतात. हेअर ट्रान्सप्लांट चालू असतात. बर. म्हणजे तणाव आणणारी कुठली गोष्ट नाहीये आणि बाकी ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. तर यामध्ये सुरुवातीला पाठीमागची जी आपली डोक्याचा पाठीमागचा जो भाग आहे तिथं आपण कुठल्या भागातून केस काढायचे, म्हणजे डोनर एरिया, तो डिसाईड करण्यासाठी त्याची मार्किंग करून घ्यायचो पहिल्यांदा. अच्छा. अगोदर पूर्ण डोक्याचं टक्कल करतो, नंतर पुन्हा मार्किंग करतो. मार्किंग केल्यानंतर त्याच्यातले एक 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 एक्स्ट्रॅक्ट करतो आपण. अच्छा. आणि ते मग पुढं भूल देतो आपण, ज्या भागात आपल्याला केस रोपण करायचे तिथं भूल देतो. आणि भूल दिलेल्या ठिकाणी मग पुन्हा ह्या केसांचं रोपण करतो.
आता हे आपण जे केस काढलेले असतात ते शरीराच्या बाहेर 4 तासापेक्षा जास्त वेळ टिकत नाही. अच्छा. त्याच्यामुळं ते काढल्यानंतर 4 तासाच्या आत त्याला बसवावे लागतं. अच्छा. नाहीतर ते वेस्ट जातात. बरोबर. तर ही सगळे ओपीडी प्रोसिजर आहे. ओपीडी म्हणजे ऑफिस प्रोसिजर म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. ऍडमिटची काहीच गरज नाही. आणि हे केल्यानंतर त्याच्यामध्ये नंतरची जी काळजी असते तर त्याच्यामध्ये फार किचकट काही नाही. अच्छा. फक्त 10 दिवस तुम्हाला त्या डोनर एरियावर सलाईन स्प्रे करावा लागतो दर 1 तासाला. म्हणजे ते वाळू नयेत किंवा कोरडे पडू नयेत. त्याच्यामुळं ग्राफ्ट सर्वायवल कमी होऊ शकतं. ते एक 10 दिवस प्रक्रिया करायची आहे. 10 दिवस आम्ही त्यांना अँटीबायोटिक पेन किलर्स देतो आणि 10 दिवसानंतर पुढचे 6 महिने विटॅमिन्स देतो. अच्छा. केसाची वाढ व्हावी म्हणून. आता हे बसवलेले केस जे आहेत ते 1 महिनाभर राहतात. अच्छा. महिन्यानंतर एक केस गळायला जातो. बर. आणि पुढचे 2 महिने ते बसवलेले 70% केस गळून पडतात. बर. मग त्यावेळेस ती व्यक्ती खूप तणावाखाली असते. एवढं सगळं केलं आणि आपल्या डोळ्याच्या समोर केस झालेले दिसतात. पण घाबरण्याची काही गरज नाही. 4थ्या महिन्यामध्ये केस यायला चालू होतात. अच्छा. आणि चांगले केस दिसायला 9 महिने लागतात. अच्छा. म्हणजे मुलाच्या जन्माला जसं 9 महिने लागतात बरोबर. चांगले केस यायला पण बरोबर 9 महिने लागतात. आणि खूप चांगलं तंत्रज्ञान आहे. आता दुसरी भीती असते की हे केस बसवल्यानंतर किती दिवस टिकतील. हा सर्वात महत्वाचा मुद्दा तो. तर त्याचं केसाचं आयुष्य कमीत कमी 15 वर्ष आहे. अच्छा. बर. म्हणजे आपल्याकडे जसं ऊस लावला तर तो 3 वर्ष टिकतो तसं किंवा आता अजून नवीन मोर घास वगैरे ते बरेच वर्ष टिकणारे आहेत. हो. तसं हे केसाचं आयुष्य 15 वर्ष असतं. पण तुम्ही म्हटल्यासारखं हे एक नवं तंत्रज्ञान आलंय. पण आता आर्थिक दृष्ट्या ह्याचा पूर्वी काय खर्च होता आणि आता काय खर्च आहे? पूर्वी ही खूप खर्चिक बाग होती. म्हणजे साधारणतः 3-4 लाख रुपये खर्च यायचा. अच्छा. पण आता आपण जे इथं करतो ते 60-70 हजारामध्ये हेअर ट्रान्सप्लांट करतो आपण. काहीच नाही आहे. भरपूर स्वस्त झाले तसे त्या मानाने. म्हणजे विदिन रिच ऑफ कॉमन पीपल म्हणायला काय हरकत नाही. आताच्या एकूण इन्कम ज्या पद्धतीचं वाढलंय. इन्कम वाढलंय. लोकांचा अवेअरनेस वाढलाय. आता नवीन पिढीतले मुलं पाहतो मी. एक हेअरलाईन जी असते आपली पुढची 1 सेंटीमीटर जरी मागे गेलं तर लगेच धावत येतात मला हेअर ट्रान्सप्लांट करायचं. अरे बापरे. गरज नाही म्हणून सांगितलं तरी ते करायला लावतात. नाही जसं हे सांगितलं मला हे सांगा की टक्कल पडण्याचं प्रमाण जसं आता हे उन्हाची ॲलर्जी वगैरे त्यात काही वाढलंय का? टक्कल पडण्याचं प्रमाण खूप वाढलंय. अच्छा. खूप वाढलंय. म्हणजे आता साधारणतः 30 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस सहसा 45-50व्या वर्षी टक्कल पडायचं. होय. पण आता साधारणतः 25 पासून प्रक्रिया चालू होते. अरे बापरे. आणि एक्सेप्शनल केसेसमध्ये म्हणजे 8वी-10वीच्या मुलांना पण टक्कल चालू झालाय. एक्सेप्शनल केसेसमध्ये रेअर कंडिशनमध्ये. बरोबर. आणि तो जो आहे तो एक मानसिक आघात आहे त्या मुलासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी. तर त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी किंवा त्याचं पुढचं भविष्य सुरळीत करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट हा खूप चांगला पर्याय आहे. आणि 22 वर्षाच्या पुढचं कुणाचंही हेअर ट्रान्सप्लांट करता येतं. आणि महिलांमध्ये पण हेअर ट्रान्सप्लांट करता येतं. अरे 22 वर्ष पुढचं म्हणजे त्याच्या आत नाही करता येत का? आत करता येतं पण ते त्याचे रिझल्ट अनप्रेडिक्टेबल असतात. म्हणजे त्याचा लाईफचा विषय अनप्रेडिक्टेबल असतात. त्याच्यामुळं इट इज नॉट ॲडवायजेबल. बरोबर. अच्छा. आणि दुसरं म्हणजे आता काही महिलांमध्ये पण आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो. तिसरं समजा काही जळीत असतील किंवा काही जणांना त्वचेचा आजार आहे तर त्याच्यामध्ये ठराविक भागातले पूर्ण केस जळून जातात किंवा नसतात. तिथं आम्ही दुसरे केस काढून बसवतो. आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे जो काही कॉन्फिडन्स गेलेला असतो बरोबर तर तो रिगेन होतो. आणि नवीन एक संशोधनानुसार आपण ज्याला ल्युकोडर्मा म्हणतो किंवा कोड. अच्छा. तर काही कोडाचे रुग्ण असे असतात की त्यांना औषध गोळ्याने फरक पडत नाही. आणि त्या डागावरील जे केस असतात ते पांढरे असतात. अच्छा. जर काळे असतील केस
तर ते डाग लवकर दुरुस्त होतात. पण अच्छा. पांढरे जर डाग असतील तर ते लवकर दुरुस्त होत नाहीत. कारण केसामध्ये जे काळे रंग आहेत, काळे रंगकण मेलानोसोम्स म्हणतो आपण, होय. तर ते ट्रीटमेंट दिल्यानंतर केसातली रंगकण आजूबाजूच्या त्वचेमध्ये पसरतात. अच्छा. आणि पांढरा डाग नॉर्मल त्वचेसारखा अरे दिसतो. वा. तर ह्याच्यामध्ये आपण त्या डागावर काळे केस बसवतो दुसरीकडले काढून. अच्छा. आणि मग त्या काळ्या केसामधलं रंगकण बाजूच्या त्वचेमध्ये पसरतात. अच्छा. आणि बाजूच्या पांढऱ्या केसामध्ये पण जातात आणि ती केस पण काळे होतात. अरे वा. हे म्हणजे नवीन संशोधन आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे त्याला. सर, अतिशय वेगळी माहिती दिली. आत्ताच्या नव्या पिढीला हे माहीत होणं फार महत्त्वाचं होतं आणि हे लातूरसारख्या शहरामध्ये असं तंत्रज्ञान आलंय. आपण ही माहिती दिलीत याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.